की जय भवानी. अजून इकडनं आवाज यायला पाहिजे. जय भवानी. शिव छत्रपतींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या सह्याद्रीच्या डोंगर काऱ्या कोपऱ्यामध्ये राहणाऱ्या सर्व बहुजन समाजातील तमाम बंधू भगिनींना ज्यांनी सातत्यानं आपल्या नेतृत्वानं आपल्या पंखाखाली घेतलं आणि हा सह्याद्रीचा आवाज सातत्यानं विधानसभेमध्ये दुमदुमत ठेवला, ते आपल्या सर्वांचे दैवत, ज्यांच्या आचार विचार आणि संस्कारानं आपण पुढे जातोय, त्या शिवाजीराव देशमुख साहेबांना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र अभिवादन करतो. ज्यांनी आज आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करत असताना आपल्या शैलीमध्ये आपल्या विचारांना साथ दिली, ते महाराष्ट्राची मुलक मैदान तोफ, आपल्या परिसराचे आमदार आणि सुपुत्र आदरणीय सदाभाऊजी खोत साहेब. मी पहिल्याच भाषणात भाऊ म्हणत होतो की थोडा धीर राखायला लागेल, तुमचा मार्ग सुखकर होणार आहे आणि तुमच्या बरोबर सम्राट येणार आहे. आज ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे ज्यांच्यामुळे हा मार्ग सुखकर होणार आहे आणि पहिल्यांदा एक तरुण आमदार या विभागाला मिळणार आहे, ते आदरणीय सम्राट बाबा, आणि ज्यांच्यामुळं ही ताकद या ठिकाणी उभी राहिली. उपस्थित असणारे राहुल भैया, उपस्थित असणारे निशिकांत दादा, आदरणीय सीबी आप्पा, आदरणीय मकरादांना, आदरणीय तात्या, आदरणीय सर, पृथ्वी, त्याचबरोबर सर्वच नाईक कुटुंबीय, सर्वच या ठिकाणी असणारे, समोर गावागावातून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या स्मरणात राहणारा दिवस आहे. आतापर्यंत शिराळा तालुका हा दुर्लक्षित तालुका म्हणून ओळखला जायचा. मतापुरतच लोक इथपर्यंत यायची आणि कोणीतरी एखादा मोठा माणूस आला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथपर्यंत येऊन गेलेले आहेत. पण आजपर्यंतच्या इतिहासात कधीही देशाचा गृहमंत्री या मातीमध्ये आला नव्हता. तो फक्त सतुभाऊसाठी म्हणून या ठिकाणी येतोय. ही पहिलीच वेळ आहे की सह्याद्रीकडं दिल्ली धावून येते आणि आपला आमदार भविष्यातला असा दमदार असणार आहे. साहेब, मला मदत करा म्हणून सांगणारे असे अनेक असतील, पण हाताला धरून काम करणारा आणि देशाचं सर्वोच्च नेतृत्व मदतीला धावून आणणारा एकमेव आमदार पश्चिम महाराष्ट्रातला कोण असेल तर तो आपला सत्तू भाऊ आहे, की ज्यांनी सुरुवातच म्हणजे पहिली स्टार्टिंगची बॅटिंग असते बघा, आणि त्यावेळी 100 रन काढायचे असतात. भाऊ, ज्या दिवशी तुमचा उमेदवारीचा अर्ज राहिला आणि तुम्ही दोघं एकत्रपणे या ठिकाणी एका व्यासपीठावर आलात, त्याच वेळी तुमच्या 100 रनांचा कोटा पूर्ण झालाय. भविष्याची वाटचाल तुमची सुखकर जरूर झाली, पण आज येत असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये काम करतो. देशात त्या सर्वोच्च सभागृहामध्ये 2च नेते सर्व देशाची सूत्र हाताळतात. एक देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आणि ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर कणखर नेतृत्व कसं असावं, पंतप्रधानानंतरचं 2 नंबरचं नेतृत्व देशामध्ये कोण असेल तर ते अमित भाई शाह आहेत, आणि ते आज आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत. मी विचार करत होतो, बीजेपीच्या इतक्या सीट्स पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी भाऊ ठरवलं असतं तर राहुल भैया कोल्हापूरला सुद्धा सभा घेतली असती. ते सगळं त्यांनी ठरवलं असतं तर कोल्हापूरला सुद्धा या ठिकाणी सभा घेतली असती. पण त्यांनी ठरवलं तर काय ठरवलं,
त्यांची आज महाराष्ट्रातली पहिली सभा होती, ती इथे शिराळ्याला घ्यायची आणि मग महाराष्ट्राला साथ घालायची. शिराळकरांचे आशीर्वाद घेऊन आज बीजेपीचं कमळ, महायुतीचं धनुष्यबाण आणि घड्याळ ही तीन चिन्ह घेऊन या ठिकाणी अमित दाजी, कोल्हापूरचे दाजी येतं ते, त्यांच्या मिसेस कोल्हापूरचे आहेत. मी त्यांना ते आले असते आणि भाषण केलं असतं दाजी म्हणूनच बोलवणार होतो, पण दाजींना यायला जरा उशीर आहे, लेट आहे पण थेट आहे. एखादी गोष्ट भाऊ तुम्हाला वेळताना वेळाने मिळाली असेल, पण मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन, कदाचित वेळाने येणारी गोष्टच जास्त सन्मान देऊन जाते. तुम्हाला प्रतीक्षा अनेक दिवसाची करावी लागली, पण त्या प्रतीक्षेचं सोनेरी उत्तर आता येणाऱ्या 23 तारखेला वाट पाहत आहे. 20 तारखेला मताची ओवाळणी माझ्या माता भगिनी टाकतील, वडीलधारी मंडळी टाकतील, तरुण टाकतील. आणि एका अशा माणसाला जो निरागसपणे तुमची सेवा करत राहिला, त्याला संधी मिळण्याचं काम या ठिकाणी या निमित्तानं होणार आहे. भाऊ, मी बारकाईने या मतदारसंघाला लक्ष देऊन पाहतोय. लोकसभेनंतर एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे. खासदार तुम्ही सर्वांनी निर्माण केला. ज्यावेळी हे शिवधनुष्य आपण सर्वांनी उचललं त्यावेळी अनेकांना वाटत होतं की धैर्यशील माने खासदार होणार नाही, पण शिराळकरांनी तो बांध रोखून ठेवला आणि आपण ताकदीनं माझ्या पाठीशी ती ताकद या ठिकाणी आपण दोघांनी उभी केली, भाऊनी उभी केली आणि आज हे शिवधनुष्य आपण या ठिकाणी यशस्वीपणे पेललं. पण मला ताकदीची गरज आहे. नुसता एकटा खासदार असून या ठिकाणी काम होत नाही. लोकसभेचं कामकाज हे पॉलिसी तयार करण्याचं काम आहे, देशाला दिशा देण्याचं काम आहे. आपल्याला राज्यामधनं त्या रूट करायच्या असतात आणि आपला आमदार जर तिथला प्रभावी काम करणारा असेल तर त्याच्या माध्यमातून त्या पॉलिसीज खाली तळागाळापर्यंत पोहोचू शकतात. खासदाराने एखादा निर्णय केंद्रामध्ये घेतला तर त्याचं माध्यम जे असतं ते विधानसभा असते आणि त्या विधानसभेच्या आमदाराचं हे कर्तव्य असतं की ते घराघरापर्यंत, दारादारापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, केंद्रामध्ये जे शासन आहे ते आपल्या सर्वांच्या विचाराचं आहे. महायुतीचं शासन या ठिकाणी केंद्रामध्ये काम करतं. आज नरेंद्र मोदी साहेबांसारखं एक सक्षम नेतृत्व या देशाला दिशा देण्याचं काम करत असताना खासदार म्हणून मला आपलं तिथं मत मांडण्याचा अधिकार तुम्ही या ठिकाणी दिलाय. आपलाच आमदार खाली असला तर दोन्ही ओंजळीनं देण्याची कामं आम्ही या ठिकाणी करू. आज खासदार म्हणून काम करताना मला मर्यादा येत आहेत. कामं आपली आणि नारळ दुसऱ्याची, हे अनुभव अनेक वेळा आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत, गावागावामध्ये या ठिकाणी आले. भाऊ, तुमचे जे आमदार आहेत ते दोन्हीकडे डोळा मारत होते. एकदा म्हणायचे आम्ही महायुतीकडेच आहे, तिकडेच येणार आहे, आणि ते येतोय म्हणून मतदारसंघामध्ये अजितदादांच्याकडे जायचं म्हणायचं मी तुमचाच आहे आणि तुमच्याकडनं या ठिकाणी मी निधी नेला की पुढे आलं की वेळ तुमच्या बरोबरच त्या ठिकाणी राहणार आहे. मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन, शासनाकडनं कामं करून घेताना त्यांना अडचण नव्हती, पण हे शासनामध्ये सामील व्हायला आले नाहीत, हे विरोधी बाजूला या ठिकाणी राहिले. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, भाऊ इथे येताना एक विचारानं या ठिकाणी आले. नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व अंगीकारून भविष्याचा वेध घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला विचाराशी बांधिलकी असणारा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. डबल ढोलकी आमदार या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये येऊ द्यायचा नाही. विकासाचं जर धोरण बांधायचं झालं त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याला विचाराची उंची त्या पद्धतीने या ठिकाणी देणारा, त्याला कुंदन देणारा आमदार आपल्याला या ठिकाणी निर्माण करून द्यायचा आहे. अमित भाई शाह लोकसभेमध्ये बोलायला उभे राहिले की विरोधक सुद्धा त्यांना मध्ये अडवायचं धाडस करत नाही. काश्मीर सारखा विषय, इतके वर्ष क्लिष्ट असणारा विषय, 370 सारखं लागलेलं कलम, कित्येक वर्ष या ठिकाणी हा देश दुभंगला होता. त्याला एक निशान, एक प्रधान आणि एक संविधान या तिन्ही निशाणाखाली आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहानी केलं. उलट्या नजरेनं बघायचं धाडस सुद्धा पाकिस्तान करू शकलं नाही. कारण नेतृत्व कोण आहे साहेब? शिवछत्रपती ज्यावेळी या ठिकाणी एखादी स्वारी करायचे, शिवबा येतोय की मराठे आ गए एवढा नावाचा गजर जरी झाला तर मुघलांच्या सैन्याचे धाबे दणाणून जायचे, कारण राजाच आमचा तसा होता. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आज मोदी साहेब देशाची उंची जगभरामध्ये या ठिकाणी वाढवतायत. पण या दोन्ही जोडगोळीला एका बाजूला नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरचा संघर्ष करून या देशाची उंची वाढवतायत आणि अमित भाई गावागावामध्ये, गावागावापर्यंत पक्ष आणि संघटना बळकटीचं काम करतायत. दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर काय होतंय?
या निमित्तानं सत्तूभाऊ आपण या ठिकाणी पाहतोय. मला निश्चितपणे खात्री आहे एका भावाला आपण लोकसभेमध्ये पाठवलंय, दुसरा भाऊ वाट पाहतोय त्याला येणाऱ्या 23 तारखेला विधानसभेमध्ये आमदार करून पाठवण्यासाठी, साथ घालण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. आपला भाऊ, आपला भाऊ, भाऊ अनेक असतात, सावत्रही असतो आणि आपला असतो. आपला भाऊ, भाऊ कोण असतो? जो प्रसंगाला उभा राहतो, या दराखाऱ्या खोऱ्यात असणाऱ्या माऊ माऊल्यांच्या प्रश्नांसाठी झगडा करतो, त्यासाठी म्हणून आवाज उठवतो, रात्रंदिवस त्याच्यासाठी झगडत असतो. भाऊ नुसतंच नाव लावून चालत नाही, तर भावासारखं वागावं लागतं. मी निश्चितपणे सांगेन, निष्कलंकपणे सामान्य माणसासाठी अहोरात्रपणे निष्पापपणे प्रयत्न करणारा आणि गरिबाच्या मदतीला जाऊन जाणारा आपला भाऊ आहे. आणि म्हणूनच सत्तू भाऊ आपला भाऊ आहे. आणि आपल्या भावाला परत या ठिकाणी ताकद देण्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यांचा हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागलाय, आले ना? 10 मिनिटं आहेत भाऊ. तुम्ही, माझी इच्छा आहे त्यांच्या समोर बोलावं, कारण आपला आवाज एकदा केंद्रात ऐकला गेला पाहिजे. अमित भाई येणार असतील, पण आपला भाऊ काय आहे ते त्यांना बी कळावं. आज ते तुम्ही बोलाल, हा आवाज उद्याच्या होणाऱ्या आमदाराचा आवाज आहे. आणि आमचा आमदार किती दमदार आहे ते आत्ताच या ठिकाणी अमित शहाना कळालं पाहिजे. याच्यासाठी तुमचं भाषण त्याच वेळी झालं पाहिजे. जरा प्रोटोकॉल मोडूया. आपण ज्या गोष्टीसाठी म्हणून या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये आहोत, खऱ्या अर्थानं त्या व्यवस्थेला बळकटी देणारी आज ही इलेक्शन या ठिकाणी आहे. केंद्राच्या अनेक योजना असतात, या तालुक्यामध्ये सुद्धा त्या योजना राबवत असताना आमदार आपल्या विचारात असेल तर मला माध्यम या ठिकाणी मिळते. चांदोली सारखं अभयारण्य या ठिकाणी आहे. चांदोलीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांच्या अशा अपेक्षा या ठिकाणी आहेत. टुरिझम आपल्या ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लरिश होऊ शकतं, पण त्याच्यासाठी पॉलिसी जर या ठिकाणी असेल आणि ती घरापर्यंत द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ती पॉलिसी मेंट करत असताना निश्चितच राज्यातला आमदार त्या ठिकाणी आपला असावा लागतो. टुरिझमच्या निमित्तानं रोजगार उपलब्ध करणं असेल, हॉटेल इंडस्ट्री यामध्ये निर्माण करणं असेल, किंवा गडकोट किल्ल्यांच्या साठी म्हणून या ठिकाणी ते वैभव तयार करणं असेल, गावागावापर्यंत विकास यात्रा पोहोचवत असताना तिथं असणारे दळणवळणाचे प्रश्न सोडवणं असेल किंवा पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडवणं असेल, या सगळ्यासाठी म्हणून आपल्या विचाराची माणसं एक दिलानं या ठिकाणी काम करू लागली. त्यावेळी खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होत असतं. भाऊ, मी मागच्या भाषणाच्या वेळी येऊन गेलो आणि त्यानंतर मी या ठिकाणी सर्वत्र अंदाज घेतोय. तुम्ही, आम्ही नेत्यांनी तुम्हाला आमदार करायचं ठरवलं नाही, या तालुक्यातल्या जनतेनंच ठरवलं. यावेळी लोकांनी ठरवलंय. हे आम्ही पुढारी स्टेजवर बसलोय म्हणून भाऊ आमदार होणार, अजिबात नाही. भाऊ आमदार होणार आहे कारण ह्या जनतेनं ठरवलंय. एकदा एकाला देऊन बघितलंय, आपल्या भाऊला एकदा संधी द्यायचीच. यावेळी ही लाट जी आहे ती सत्तू भाऊची लाट या तालुक्यामध्ये आहे. आणि या तालुक्यातल्या आम जनतेनं हा निर्णय घेतलाय की कसल्याही परिस्थितीमध्ये आज भाऊ तुम्हाला निवडून आणणं ही लोकांनी स्वतःची प्रतिष्ठा केली आहे. लोक तिकडची पण म्हणतात, सभेला त्यांच्या जात्यात, ऐकायला त्यांचं जात्यात, पण बदल करायचं लागतंय म्हणतात. त्यांचीच लोक म्हणतात, आपली तर म्हणणारच, पण त्यांच्या लोकांच्या मध्ये सुद्धा त्यांना जाणीव झाली आहे की आत्ताची इलेक्शन आता त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही. ही सत्तूभाऊ आणि त्यांच्या विश्वासाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजयश्री येणाऱ्या 23 तारखेला आपल्या बाजूने राहणार आहे. पण बेफिकीर राहू नका, बेसावध राहू नका. तळपत्या उन्हामध्ये एखादी सभा घ्यायची झाली तर इथं मी भाऊंना विचारत होतो की अमित भाई किती वाजता येणार आहे? सकाळी 9:30चं टायमिंग टाकलंय तुम्ही. डोंगर कपाऱ्यातनं लोक 9:30ला या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. अजून पोलीस सोडत नाहीत, आत चेकिंग मध्ये वेळ जातोय. एवढीच लोक अजून सुद्धा येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. काही लोक ऊन आलंय म्हणून सावलीचा आधार घेत त्या ठिकाणी बाजूबाजूला बसलेत. हे ग्राउंड कमी पडेल एवढ्या लोकांची गर्दी आज सुद्धा या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये आपल्या मुलाला आमदार पाहण्यासाठी, आपल्या भाऊला आमदार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या तमाम माता भगिनींना या ठिकाणी सांगायचं आहे, मी भाऊंना मगाशी विचारलं किती महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालाय? 85,000. 3 लाख मतापैकी
85,000 मतं भाऊ आधीच स्पर्श झालाय आणि ते नवरा सांगितलं तरी ऐकत नाही. बहिणी आता कोणाचं ऐकायला तयार नाही, कारण देणारा भाऊ कोण आहे त्यांना माहिती आहे. देणारा महायुतीच आहे आणि लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची, त्या बहिणीला कुणी आजपर्यंत विचारत नव्हतं. ओवाळणी वर्षात एकदा यायची, ती ओवाळणी दर महिन्याला देण्याचं काम ज्यांनी केलंय त्यालाच आम्ही आणणार, ही भूमिका आमच्या माता भगिनीने या ठिकाणी घेतलेली आहे. भावांसाठी काय केलंय तर भावांसाठी जे शिकलेली मुलं आहेत त्यांना या ठिकाणी नोकरी मिळत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं त्यांना अप्रेंटिस देण्याची भूमिका शासनानं या ठिकाणी घेतली. कुठली मुलगी या डोंगर कपाऱ्यातली या ठिकाणी तिला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर तिच्यासाठी निर्णय घेतलाय. मोफत शिक्षण तिच्यासाठी त्या ठिकाणी केलंय. आपला असणारा एसटीचा प्रवास सुद्धा निम्म्या तिकिटावर आणायचं काम त्या ठिकाणी केलं. महिला बाहेर पडल्यानंतर निम्म्या तिकिटावर गेल्यानंतर जी एसटी तोट्यात चालली होती ती फायद्यात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या शासनाने या ठिकाणी केलंय. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, चांगलं काम करणाऱ्या माणसाचे हात बळकट झाले की आणखी चांगली प्रगती आपल्या मतदारसंघाची या ठिकाणी होऊ शकते. आज सतुभाऊंच्या निमित्तानं एक चांगला सुसंस्कृत तरुण आपण या ठिकाणी या मतदारसंघाला लाभलेला आहे, पण त्या माणसाला काम करण्याची संधी मिळालेली नाही. जिल्हा परिषदेपर्यंत आपण एखाद्या माणसाला तिथपर्यंतच नेऊन ठेवलं तर त्याची कुवत काय, त्याची ताकद काय. आले काय प्रवेश व्हायला लागलाय नाही, पण तुम्ही बोलायला पाहिजे ना. नाही ते आता त्यांच्या समोर बोलायचं म्हणून लगे का ना. नागपंचमी ह्यांच्या समोर बोलून काय करायचं, त्यांच्या समोर बोलायचं म्हणून मी थांबलो. नागपंचमीच्या सणाचं आता जर समजा माझं भाषण तोपर्यंत चालू राहिलं तर मी बोलीन, नसेल तर मी भावना सांगितलं जरा 70 मिनिटं 70% भाषण म्हणजे हिंदीतच करा. अमित भाईंना हे लक्षात आलं पाहिजे की या डोंगर कपारीतली विद्वत्ता काय आहे, इथं आपला असणारा आवाज काय. आणि निश्चितपणे या ठिकाणी मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, हेलिकॉप्टर उतरलंय, पंखा हळूहळू हळूहळू बंद व्हायला लागलाय. अमित शहा साहेब खाली उतरत असतील, आपल्या सभेकडे यायला गाड्यांचा ताफा लागलेला आहे. ते येत 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 इथपर्यंत या ठिकाणी गेटवर येऊस तोपर्यंत या तालुक्यातली जनता रस्त्यावर असताना ते पाहत या ठिकाणी येणार आहेत. 2 दिवसात अमित भाईंची सभा या ठिकाणी ठरली आणि सकाळच्या प्रहरी इतक्या मोठ्या ताकदीनं आपण त्या ठिकाणी आलेले आहात. निश्चितपणे नागपंचमीच्या सणाच्या बाबतीतली भावना केंद्रीय मंत्री म्हणून सन्माननीय अमित भाईंच्या पाशी पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि माझे भाऊ, जर समजा माझं भाषण चालू असेल तर मी, किंवा नसेल तर माझे भाऊ आदरणीय सत्तू भाऊ ती भूमिका त्या ठिकाणी पार पाडतील. निश्चितच या सगळ्या मैदानामध्ये काम करणारे सत्तू भाऊंचे असतील, या ठिकाणी सम्राट बाबांचे असतील, आदरणीय सदाभाऊंचे असतील, सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत. स्टेज आता माझ्या एकट्याच्या ताब्यात सगळी घेऊन बाजूला गेल्यात. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. तो जयघोष, ती विचाराची ताकद खऱ्या अर्थानं आपण जिवंत ठेवली पाहिजे. भाऊंच्या पाठीशी असणारी ही सर्व ताकद अमितजींना या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. आणि निश्चितपणे जो माणूस देशावर लादलं गेलेलं 370 हटवू शकतो तर तो नागपंचमी सुरू करू शकतो, हा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. आणि म्हणून आपण जरा आपल्या सणाच्या बाबतीत ज्यावेळी भाऊ बोलतील त्यावेळी जरा अमित भाईंना आपला काय मत आहे तेवढं लक्षात आलं पाहिजे. जरा हात जोरदार त्यावेळी वर करून भाऊंना आपण त्या ठिकाणी अमित भाईंना सांगू की आम्ही आमचा आमदार तुमच्याकडे पाठवून देतो, पण आमच्या नागदेवतेला सुद्धा तुमच्या कायद्याच्या चौकटीतनं रिकामा करा आणि परत शिरायाची नागपंचमी ही आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आम्हाला संधी द्या. हा आवाज योगायोगानं आज खऱ्या अर्थानं ते इथपर्यंत येत आहेत आणि त्याची माहिती ते त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. मी मुद्दामून आपल्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या नजरा तुमच्या सगळ्या आता तिकडे लागलेत त्याची मला माहिती आहे. अरे आता इलाजच नाही, मी एकटाच राहिलो बॅटिंगला. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चालूच ठेवावं लागलं. त्यामुळं
मी एक गोष्ट सांगतो तोपर्यंत. एका घरामध्ये एक आई असते. आई आपल्या मुलांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करत असते. तिचं लहानसं बाळ असतं आणि ते बाळ आई बरोबर रोज देवघरामध्ये जात असतं. तिनं 3 पंत्या देवासमोर लावलेल्या असतात, 3 पंत्या, आणि रोज ती त्या पंत्यांना नमस्कार करत असते, मुलाला नमस्कार करायला लावत असते. मूल जायचं, तिच्या बरोबर जायचं, रांगत रांगत जायचं, नंतर चालत जायला लागलं. जसं मोठं झालं तसं त्याला थोडं कळतं झालं. त्यावर त्या आईला एक दिवस विचारलं, म्हणले आई, देवासमोर एकच दिवा लावला तर का चालत नाही काय ग? 3 पंत्या, 3 पंत्याच्या तेल 3 वाती तेवढं परत टिकवून ठेवणं. ती म्हटली, तुला बाळा आज कळणार नाही. एक दिवस असा येईल की मी ज्यावेळी नसीन त्यावेळी तू त्या पंत्यांनाच विचार की मी त्यांना का लावलंय. एक दिवस तो वाईट दिवस आला की ती आई त्या बाळाला सोडून निघून गेली. मूल मोठं झालं होतं.